आपल्या महाराष्ट्रात इतकं सुंदर ठिकाण आहे यावर विश्वासच बसत नाहीये, जिथे निसर्गाचं सौंदर्य बघण्यासारखं आहे. जणू देवाने वेळात वेळ काढून एक एक गोष्ट स्वतःच्या हाताने सजवल्यासारखी दिसते. पहिल्या नजरेतच प्रेमात पडावं असं हे ठिकाण म्हणजेच तापोळा, आपल्या महाराष्ट्राचं मिनी काश्मीर. महाबळेश्वर पासून थोड्याच अंतरावर असणारं हे सुंदर गाव पुणे, मुंबई व सातारकरांसाठी जवळच फिरण्यासाठी जगात भारी ठिकाण आहे. आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या डॅमवर वसलेलं हे ठिकाण बघायला एकदा तरी नक्कीच गेलं पाहिजे. महाबळेश्वर ते तापोळा हा प्रवास अवघ्या 50 मिनिटांचा म्हणजेच 29 ते 30 किलोमीटर इतका आहे. सुंदर अशा जंगलातून दोन्ही बाजूला मोठी झाडी, थंडगार वारा, सुंदर नजारे बघत हा प्रवास कधी संपतो हे कळत सुद्धा नाही. आणि या सुंदर प्रवासानंतर आम्ही येऊन पोहोचलो विशाल बोट क्लब, जे की आपल्या तापोळामध्येच लोकेटेड आहे. इथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या बोटिंग करू शकता आणि इथे पार्किंगची सुद्धा भली मोठी सुविधा आहे. आणि हो, अजून एक गोष्ट म्हणजे जर तुम्ही तापोळ्यामध्ये 1 ते 2 दिवसासाठी स्टे करत असाल ना, तर बऱ्याच रिसॉर्ट मध्ये ना तुम्हाला बोटिंग, कायाकिंग असे बरेच ऑप्शन्स मिळतात. कारण हे कोयना डॅम इतकं मोठं आहे की संपूर्ण तापोळ्यामध्ये हे पसरलेलं आहे. त्यामुळे बऱ्याच रिसॉर्ट मध्ये ना तुम्हाला हे ऑप्शन बोटिंगचे मिळतात. आता तापोळ्यामधील विशाल बोट क्लबला येण्याचं आमचं मेन रिझन म्हणजे इथे तुम्हाला बोटिंगमध्ये ना खूप प्रकार बघायला मिळतील, जसे की मोटर बोट, स्पीड बोट, पॉवर बोट आणि स्कूटर बोट. त्याचसोबत ह्या भल्या मोठ्या डॅम मध्ये जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत पाणी असणाऱ्या डॅम मध्ये तुम्ही बोटीत फिरत फिरत 4 पॉइंट कव्हर करू शकता. आणि इथे प्रत्येक बोटीचे रेट सुद्धा वेगळे आहे. जर तुम्ही मोटर बोट घेतली तर आयलंड पॉइंट पर्यंत जाण्यापर्यंत ना 900 रुपये घेतात. म्हणजे एका बोटीमध्ये 9 माणसं बसवली जातात. 1 तास फिरवलं जातं तुम्हाला, म्हणजे 100 रुपीज पर पर्सन. पण तितके 9 जण येईपर्यंत तुम्हाला वाट बघावी लागते. आणि 4 पॉइंट इथे जर कव्हर करायचे असतील ना तुम्हाला, तर त्याचे रेट्स ना वाढत जातात. जर आयलंड पॉईंटपर्यंत मोटरबोटमधून जर तुम्ही जात असाल तर 900 रुपये. त्रिवेणी पॉईंट हा सेकंड पॉईंट आहे, त्रिवेणी संघ, तिथे जाईपर्यंत 1800, दत्त मंदिरपर्यंत 2700 आणि जर वासोटा फोर्टला जायचं असेल तर 5000 असे रेट वाढत जातात. तसेच सेकंड बोट म्हणजे स्पीड बोट, ज्याच्यामध्ये 1 ते 4 लोक बसवली जातात आणि 1000 रुपीज पर राऊंड घेतात आणि 45 मिनिट्सचा हा राऊंड असतो. त्याचसोबत रेट्स ह्याचे सुद्धा 1000, 2000, 3000 वाढत जातात. आणि वासोटा फोर्ट सध्या तरी बंद आहे, त्यामुळे तिथे जातच नाही. त्याचसोबत जर पॉवर बोटमध्ये जायचं असेल तर 1 ते 4 लोक ह्याच्यात सुद्धा बसवली जातात. 1800 रुपये पर राऊंड आणि 20च मिनिटं फिरवलं जातं. आणि ह्याचे सुद्धा रेट 1800, 3600, 5000 आणि वासोटा फोर्ट बंद आहे. त्याचसोबत स्कूटर बोटमध्ये फक्त 1 पर्सन बसवले जातात. 600 रुपीज पहिल्या म्हणजे आयलंड पॉईंटपर्यंत, 200 रुपये पर राऊंड असं काहीतरी आहे. आणि ह्याचे सुद्धा रेट 600, 1200, 1800 असे वाढत जातात. जॅकेट वगैरे काय तुमचं काहीतरी असतं ना, आम्ही दरवेळेला जॅकेट घालतो. जॅकेट गेले त्या बोटीमध्ये आपण असंच केलं होतं ना, आपण तर असंच खेळत होतो. खाई तर आम्ही चूज केली स्पीड बोट. आणि स्पीड बोटचे चार्जेस होते 1000 रुपीज काहीतरी पर राऊंड 45 मिनिट्स, म्हणजे पर कपल 1000 रुपीज. तर आम्ही स्पीड बोट चूज केली आणि निघालो प्रवासाला. पण आम्हाला परतीचं तिकीट असल्यामुळे ना आम्ही फक्त आयलंड पॉईंटपर्यंतच जायचं ठरवलं. त्याच्या पुढे तुम्ही त्रिवेणी संगम आणि दत्त मंदिर तर खूप बघण्यासारखं आहे. म्हणजे मला बऱ्याच लोकांनी सजेस्ट केलं की तुम्ही दत्त मंदिरापर्यंत जा, खूप असं छान मंदिर आहे. पण आम्हाला तिथे काही कारणास्तव जाता आलं नाही, पण तुम्ही नक्की जा. आम्ही फक्त आयलंड पॉईंटपर्यंत ना 45 मिनिट्सचा राऊंड घेतला आणि इतके सुंदर नजारे, हिरवंगार पाणी, झाडी आणि असलं भारी वाटत होतं ना, एका वेगळ्याच जगात आल्याचा फील येत होता. तर ही टोटल ना 45 मिनिट्सची राईड आहे. त्याच्यामधले 35 मिनिट्स तर कवर झालेत. आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. आणि पाणी ना इतकं स्वच्छ आहे, म्हणजे थोडंही तुम्हाला असं ना ब्राउनिश पाणी दिसणार नाही. आणि इथे काहीतरी ब्रिजचं काम चालू आहे ते. सो 35 मिनिट्स नंतर ना इथे त्यांनी टी ब्रेक दिला आहे. इथे असं छान छोटंसं कॅफे टाईप आहे, तिथे तुम्ही चहा, काही स्नॅक वगैरे एन्जॉय करू शकता. बट आम्ही आता इथे ब्रेकफास्ट करून आलो, त्यामुळे काही आम्ही खात नाही आहेत. हे बघा, मस्त 10 मिनिटाचा ब्रेक आहे.
तर इथे 10 मिनिटाचा ब्रेक आहे. तर मला ना तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे. तर आता आम्ही आलो आहे स्पीड बोटने. सो पर कपल त्याचे चार्जेस 1000 रुपीज आहेत, म्हणजे एका माणसाला 500 रुपये. आणि ते 45 मिनिट्स तुम्हाला राऊंड मारतात. आणि जर अजून तुम्हाला पुढे जायचं असेल ना, इथे काहीतरी आयलंड पॉईंट आहे, त्रिवेणी संगम, म्हणजे जिथे 3 नद्यांचा संगम होतो, हा सेकंड पॉईंट आहे. देन थर्ड पॉईंट इज दत्त मंदिर आहे, तिथे जायला 2 तास लागतात तुम्हाला. आणि त्याच्या पुढे अजून ना वासोटा फोर्ट का काहीतरी आहे, जे की बंद आहे आता सध्या. सो असे 4 पॉईंट जर तुम्हाला कव्हर करायचे असतील ना, तर वेगवेगळे पॅकेजेस आहेत. आता आम्ही 1000 रुपीज भरून ना 45 मिनिट्सची राईड घेतली आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 45 मिनिट्स ना असं फिरवलं जातं, 10 मिनिटाचा टी ब्रेक दिला जातो आणि एक फर्स्ट आयलंड पॉईंट कव्हर होतो. पण आम्ही 1000 रुपीज न भरता 4 माणसं बसू शकतात एका बोटमध्ये. सो आम्ही काय केलं, आम्ही दोन म्हणजे 4 जण आम्ही आहेत, तो 500 पर कपल आम्ही पेड केले, म्हणजे आमच्या दोघांचे 500 आणि त्या दोघांचे 500. सो तुम्हाला एकट्याने नसेल जायचं 1000 रुपीज पेड करून, सो तुम्ही ना कोणतरी पार्टनर शोधा, 2 जण अजून, आणि 500 रुपये भरून जाऊ शकता. म्हणजे तितकंच मनी पण सेव्ह होतं आणि ट्रॅव्हलसुद्धा करून होतं. आणि हा व्ह्यू इतका सुंदर आहे ना राव, म्हणजे असं वाटतं इथेच थांबू की काय, खूपच सुंदर आहे. तर आमचा तरी या बोटिंगचा एक्सपिरियन्स ना खूप म्हणजे खूपच छान होता. जर तुम्ही सुद्धा तापोळ्याला येत असाल ना, तर विशाल बोट क्लब इथे येऊन ना नक्की एकदा बोटिंगचा एक्सपिरियन्स घ्या. खूप सेफसुद्धा आहे. आणि हो, जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला आधी सबस्क्राईब करून ठेवा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. टिल देन बाय गाईज, थँक्स फॉर वॉचिंग.